दंडवत हो. लीळा आहे उत्तरार्ध 129 क्रमांकाची. प्रार्ध बाईचा देवनिरूपणी भटा उपहार स्वीकार. एकुदी सर्वज्ञे म्हणितले, वानर्या तुम्हा काही करणी असे गा. स्वामी एकदा आचार्य भटोबासांना म्हणतात की तुम्हा काही करणी असे का, म्हणजे तुम्हाला काहीतरी सेवा आहे बरं का. जी जी येथ पूजा करावी आणि उपहार करावा, म्हणजे आमच्या ठिकाणी तुम्ही पूजन करायचं आहे आणि एक उपहार आम्हाला द्यायचा आहे. म्हणजे परमेश्वर जे आहेत ते ज्या जीवाला काहीतरी दातृत्व करायचं आहे तर त्या हिशोबाने त्याच्याकडे ती योग्यता असणं गरजेचं आहे. जसं तुम्हाला मला प्रसाद द्यायचा आहे तर तुम्हाला काय करावं लागतं, हात असे समोर एक प्रसाद घ्यायचा आहे, ते तुम्ही हात समोर केलेच नाही तर ते प्रसाद द्यायचा कसा. चहा द्यायचा असेल तर त्याच्यासाठी कप असावा लागतो. नुसताच असं हातात चहा घेता येतो का, नाही घेता येत. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं एक वेगवेगळं माध्यम आहे, त्या माध्यमानुसार ती वस्तू देता येते आणि ती घेता येते. देणारे आहे पण पात्र नसेल तर ती घेता येत नाही. घेणारे आहेत पण देणारे नाहीत तरी सुद्धा घेता येत नाही. आता इथे देणारे सुद्धा आहेत आमचे स्वामी आणि घेणारे सुद्धा आहेत आचार्य भट्टोबास, परंतु त्यांच्याकडे जी अपेक्षित योग्यता जी आहे ती तयार नाही आहे आणि ती तयार करावी लागते कुठल्या ना कुठल्या माध्यमातून. आणि म्हणून या ठिकाणी आचार्य भट्टोबासांना स्वामी सांगतात तुम्हाला काहीतरी सेवा आहे बरं का. थोडं कमी करायचं, 1 पॉईंट कमी. आणि ते म्हणतात जी जी, म्हणजे स्वामी जे म्हणतील त्याला आचार्य भट्टोबास तयार असतात. काय सेवा आहे, मग मला जमेल का वगैरे, अशा प्रकारे कुठलाही संदेह आचार्य भट्टोबासांच्या ह्याच्यामध्ये अजिबात नाही आहे. आपल्याला जर का म्हटलं की अमक्या अमक्या ठिकाणी जायचं, मग आपण पहिले आता आभाळ बघू, काल पाऊस झालाय, आजही पावसाचं वातावरण आहे, मग जमेल का जायला वगैरे वगैरे विविध विचार आपण करतो. आचार्य भट्टोबासांनी हा विचार कधीच केला नाही. ते म्हणाले तुम्हा करणी असे, जी जी ठीक आहे. मग स्वामींनी सांगितले पूजा करावी, येत उपहार करावा, हो का जी. मग भट्टोबासांचे गाठी 6 दाम होते. त्या काळातलं जे चलन आहे, दाम म्हणजे 1 रुपया समजा असं आत्ताच्या घडीचा, म्हणजे 6 दाम होते, म्हणजे 6 रुपये त्यांच्याकडे होते. ती दामाची कणिक तांदूळ घेतले. 3 दामाचं म्हणजे निम्म्या दामाचं कणिक तांदूळ वगैरे धान्य त्यांनी ते घेतलेलं आहे, म्हणजे पदार्थ घेतले. तुपाचे 22 हाती दिलेले आणि तूप जे घ्यायचं आहे त्याचं द्रव्य 22 त्यांनी दिलं. मग आपण पूजा द्रव्य आणाव्या निवासया गेले. म्हणजे आता त्यांच्याकडे 1-2 दाम जे असतील ते घेऊन ते नेवाशाला गेलेले आहेत स्वामींचं पूजा द्रव्य आणायला, म्हणजे फूल वगैरे काय असेल ते. गोसाव्या ते भितरीला ओट्यावरी आसन असे. स्वामींना आतमधल्या ओट्यावर आसन आहे. डोमेग्रामला प्रार्धबाईचा गोसाव्यांच्या दर्शना आली होती. लीळाचरित्रामध्ये प्रार्धबाईचा असं त्यांचं नाव आहे. आपण त्यांना प्रल्हादबाईचा वगैरे असं बोलतो प्राकृत भाषेमध्ये. आणि त्या स्वामींच्या भेटीला आलेल्या होत्या. ती एक गोसाव्यांजवळी बैसली होती आणि त्या स्वामींजवळ बसलेल्या आहेत आणि स्वामी सुद्धा ओट्यावर बसलेले आहेत. गोसाव्यांशी निरूपण करावे याची प्रवृत्ती. आता अशा वेळेला स्वामींना निरूपण करण्याची प्रवृत्ती त्यावेळेला निर्माण झालेली आहे. आता हे लक्षात घ्यायचं की आपल्याला परमेश्वर काय जेव्हा काही देऊ इच्छितात तेव्हा ती परमेश्वराची प्रवृत्ती असते. म्हणजे परमेश्वराच्या प्रवृत्तीशिवाय आपल्याला काही मिळत नाही. कधी कधी असं असतं की प्रवृत्ती तयार होते आणि मग आपल्याला दिल्या जातं, पण कधी कधी असं असतं की आपल्याला पाहिजे असतं पण तेव्हा प्रवृत्ती देवाची नसते. का नसते? कारण की जेव्हा केव्हा देवाची प्रवृत्ती होते की आपल्याला ह्या जीवाला ज्ञान द्यावं, तेव्हा जीव काय करतो, जीव परमेश्वराला विविध कारणं सांगतो की आमच्याकडे पाणी येणार आहे, आमच्याकडे पाहुणे येणार आहे, असं आहे तसं आहे. हे कारणं कोणाला देत असतो आपण? जसं मी तुम्हाला सांगितलं की निरूपणाला या बरं का, आणि तुम्ही विविध कारणं सांगता,
तुम्हाला असं वाटतं आपण बाबांना कारण सांगतोय, परंतु तुम्ही कोणाला सांगत असता, बाईसांच्या बाबांना हे कारण सांगत असता. कारण तो निरोप तुमच्यापर्यंत सत्संग आहे आज हे कोण पोचवत असतं? परमेश्वरच पोचवत असतं. नाही तर एकदा असं झालं की आमची 10 दिवस एका ठिकाणी निरूपण होतं माझं, आणि समाप्तीला 10व्या दिवशी सगळे लोक, भरपूर लोक आले. मग त्याच्यात एक जण व्यक्ती आलेले होते, ते म्हणे बाबा तुमचं निरूपण जिथे चालू आहे त्याच्या मागेच मी राहतो, मागच्याच बिल्डिंगमध्ये. मला माहितीच नाही, आज मला काल रात्री मला कळालं, म्हणून आज आम्ही येऊ शकलो. आणि त्या निरूपणाला लांबून लांबून लोक येत होते. मग मी विचार केला की हे इथेच राहत असून यांना कसं काय नाही कळालं बरं. म्हणजे तेव्हापासून मग मी एक चिंतन केलं की आपल्याला सुद्धा काही धार्मिक कार्याचे जेव्हा निरोप येतात तेव्हा ते निरोप त्या व्यक्तीने दिलेले नसतात, ते परमेश्वरानेच पोचवलेले असतात आपल्यापर्यंत. त्यावेळेला त्या निरोपाच्या बाबतीमध्ये आपण लगेच निकालात काय करतो, मला जमणार नाही. मी नेहमी सांगतो हे असं बोलू नका. तुम्हाला देवपूजेला यायचं आहे बरं का, जुनी देवपूजा आली आहे, आपण म्हणतो मला काही जमणार नाही आज, असं बोलू नका. तुम्ही म्हणा मला तर आज शक्य नाही, तरी सुद्धा मी प्रयत्न करेन, येण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि देवाला प्रार्थना करा की आम्हाला तिथे जाण्यासाठी आपण सहाय्य करा. तुमची तळमळ असेल तरच देव सहाय्य करते, नाही तर देव सहाय्य करायला मोकळे बसलेले नाही. तुमची पण काहीतरी कड असला पाहिजे. डॉक्टरांनी औषध दिलं आणि आपण खाल्लंच नाही, ते द्यायला तयार आहेत, आपण ते ग्रहण करायला तयार असलं पाहिजे. आणि म्हणून इथे आपल्याला जेव्हा जेव्हा कुठली धार्मिक क्रियेचा योग येतो त्यावेळेला तो ईश्वरी संकेत म्हणून तो आपण स्वीकारला पाहिजे. अर्थातच त्यामध्ये तुम्हाला वचनोक्त पण गोष्टी बघता आल्या पाहिजेत बरं का. म्हणजे काय धार्मिक कार्य आहे, किती महत्त्वाचं आहे, वचनाशी जोडलेलं आहे का, लीळेशी जोडलेलं आहे का, हे बाबी पण आपल्याला पडताळता आल्या पाहिजेत. आणि पुढे त्या स्वामींजवळ बसलेले आहेत आणि स्वामींना निरूपण करावयाची प्रवृत्ती. म्हणजे प्रवृत्ती जी आहे ती कुठून सुरू झालेली आहे, जेव्हा तुम्ही आम्ही तमामध्ये होतो. आत्ता तुम्ही इथे पुण्यात आहेत, मी इकडे आहे, आमके तिकडे आहेत, आपल्या वेगवेगळ्या कॉलन्या आहेत, वेगवेगळे घरं आहेत, पण कोण्या एका काळी आपण एकाच कॉलनीत राहत होतो सगळे. तुम्हाला आता आठवत नसेल, आपण तमात होतो सगळे एकाच ठिकाणी. आणि मग त्यावेळेला स्वामींना जीवाच्या उद्धाराची प्रवृत्ती निर्माण झालेली आहे की ह्या जीवाचा उद्धार करायचा आहे. म्हणून आपला सगळ्यात पहिले जर का कोणी विचार केला असेल तर तो देवानी केलेला आहे. म्हणून आपण सुद्धा सगळ्यात पहिले जर का कोणाचा विचार करायचा झाला तर तो देवाचा करायचा, बाकीच्यांचा नाही करायचा. आपण समाजाला जास्त महत्त्व देतो, नातलगांना जास्त महत्त्व देतो, ओळखी पाळखीच्यांना महत्त्व देतो, आणि सर्व म्हणजे जीवाला जास्त महत्त्व देतो. आपण देवाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. काही गोष्टी देवावर सोपवता आल्या पाहिजेत. एक लहान मुलगा असतो ना, तो काहीही मागतो आणि त्याला माहिती आहे माझे वडील समर्थ आहेत, आणि त्याचे जे वडील आहेत ते त्याला सगळं पुरवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु त्याची योग्यता बघून. मामाजींनी आम्हाला उदाहरण दिलं की लहान मुलगा आहे, तुमचा किती लाडका असो, पण त्यांनी जर का तुम्हाला ब्लेड मागितलं तर तुम्ही द्याल का त्याला? किती लाडका असो, तुम्ही त्याच्या हातात ब्लेड देणार नाही, त्याची ती योग्यता नाही आहे. मग ज्यावेळी आई वडिलांना जे द्यायची प्रवृत्ती आहे त्याला, की त्याला संस्कार द्यायचे आहेत, त्याला काहीतरी धार्मिक काहीतरी शिकवायचं आहे, शिक्षण द्यायचं आहे, त्यावेळी त्या मुलांनी ते घेतलं पाहिजे. त्यावेळी जर का त्या मुलांनी ते नाही घेतलं तर मग परत पुढे आयुष्यभर त्याला ते परत मिळेल की नाही मिळेल. मग तो म्हणेल 20-40 एक वर्ष झालं की मला शिक्षण घ्यायचं, तर आई वडील म्हणतील आता ते वय निघून गेलं. तसं परमेश्वर जेव्हा देऊ इच्छितात तेव्हा लगेच आपण अलगद ते घेता आलं पाहिजे आपल्याला. आणि लीळाचरित्र जर का तुम्ही वाचलं तर आपण लीळा वाचतो, पण लीळाचरित्रातल्या घटना आहेत, छोट्या छोट्या घटना आहेत. एका लीळेत एक लीळा म्हणजे एक घटना आहे, आणि एका लीळेमध्ये एकेका वाक्याच्या पण घटना आहेत, की ते वाक्य म्हणजे पूर्णपणे आपल्यासाठी एक वचन आहे, एक संदेश आहे, एक विधिविधान देवाने त्या एका वाक्यातनं किंवा शब्दातनं आम्हाला दिलेलं आहे. किंवा आचार्य भट्टोबासांच्या क्रियेतनं आम्हाला ते मिळत असतं की आचार्य भट्टोबास प्रत्येक विधीसाठी तत्पर असायचे. तो विधी कठीण असो, सोपा असो, कसाही असो, त्याच्यामध्ये तर्क वितर्क हा प्रकार कधी त्यांनी केलेला नाही.
ही एक गोष्ट लक्षात घ्या. स्वाभाविकता अशी आपल्या आयुष्यामध्ये असणं गरजेचं आहे. आम्ही कोणाला म्हणतो की म्हणजे महानुभाव पंथात तर आपण आलो, उपदेश तर घेतला, पण महानुभाव पंथाचे कुठलेच रूल आपण फॉलो करत नाही. आपण नको नको ते पारायणाची पुस्तकं वाचत बसतो, पारायणं वाचत बसतो. हे सगळे पारायणं 50 ते 100 वर्षामध्ये निर्माण झालेले आहेत, 200 वर्षात निर्माण झालेले आहेत, परंतु स्वामींनी निर्माण केलेले नाहीत. हे एक गोष्ट लक्षात घ्या. भट्टोबास ह्याचं कुठलं कशाचं पारायण करत नव्हते. आमच्या स्वामींनी एक पारायण सांगितलेलं आहे, हे वचन हा वचनार्थ आणि वचन जाऊ नये दिले. म्हणजे सूत्रपाठाचं पारायण कोणी सांगितलेलं आहे? श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं. आणि वचन जाऊ नये दिजे, वचन कधीही विसरता कामा नये. आपले पैसे कोणी घेतले आपण कधी विसरतो का? सगळं विसरेल माणूस. ते लोक म्हणतात मग आम्हाला काही आठवतच नाही. आता एक जण आले, ते म्हणे बाबा अलीकडे मला काही आठवतच नाही, लगेच विसरायला होतं. म्हटलं ठीक आहे, मग ते मी तुम्हाला जे 10,000 रुपये दिले ते द्या मला. कधी दिले? म्हटलं हे आठवत आहे का? बरोबर. म्हणजे नको त्या गोष्टी आठवत राहतात. आणि वचन कसं काय विसरतो आपण? कारण की ज्या गोष्टी आवडीपूर्वक तुम्ही लक्षात ठेवता ते कायमस्वरूपी आठवणीत राहतात, आणि ज्याच्याविषयी आवडच नाही आहे ना ते कधीच लक्षात राहत नाही. याचा अर्थ काय झाला? आता वचन आम्ही आवडीपूर्वक अभ्यासतच नाही, पाठांतरच करत नाही, आणि वचन पाठ करायची आवडच नाही आपल्यामध्ये. कारण की ज्ञान म्हटलं की आपल्याला असं वाटतं ते कठीण आहे, ते मला जमणार नाही, ते माझ्या डोक्यावरून जाईल, आणि ज्ञानाविषयाशी नकारात्मक भूमिका आपल्यामध्ये तयार होऊन गेलेली. हे शाळेपासूनच बरं का. लहानपणापासून अभ्यासाचा कंटाळा असतो, शाळेचा अभ्यास, मग देवाचा अभ्यास, आणि देताना सुद्धा तो जर का सोप्या पद्धतीने दिलं तर त्याच्याबद्दलची आवड तुमच्यात निर्माण होऊ शकते. आणि म्हणून आपल्याला सर्वात प्रथम म्हणजे वचन पाठांतर हे केलंच पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला शाळा शिकायची आहे ना, तुम्हाला अ आ इ आणि पाढे हे 2 गोष्टी तुम्ही नाही शिकल्या तर तुम्ही कधीच शाळा शिकू शकत नाही. अ आ इ शिवाय पुढे वाक्यच तयार होत नाही, शब्द तयार होत नाही, आणि आकड्यांशिवाय किंवा पाढ्यांशिवाय पुढे गणित सोडवता येत नाही. तसं आहे की महानुभाव पंथातला तुमचा जो प्रवेश आहे तो सर्वप्रथम वचनांनी पहिले नाम दिलं जातं, आणि नाम दिल्यानंतर नामस्मरण तर सुरूच होतं. लीळाचरित्र पण तुमचं अवगत झालं पाहिजे. ज्या देवाचे तुम्ही झालेले आहात त्या देवाच्याच लीळा आपल्याला माहिती नसतील तर सगळं माहिती पाहिजे. तुम्ही ज्या महिला वर्ग ज्या असतात ना, लग्न होऊन ज्या घरी जातात, नवीन घरी जातात, तर त्या घरातले जेवढे नातलग आहे सगळ्यांची ओळखी ते करतात. कोण कोण आहेत, कोण काका आहेत, कोण मामा आहेत, सगळी ओळखी करतात ते, आणि भविष्यामध्ये पूर्ण ते घर ते चालवतात. तशा पद्धतीने तुम्ही ज्या धर्मात प्रवेश केलेला आहे त्या धर्माच्या देवाविषयी पूर्ण लीळा, त्यांचे संदेश, त्यांचे वचन, त्यांचं काय म्हणणं आहे हे सगळं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. काही लोकांना वचन म्हटलं पाठांतर करा, ते म्हणे बाबा आमच्या वचन पाठ राहत नाहीत, वचन पाठ होत नाहीत, असा एक भाग ते बोलत असतात. आणि आम्ही एका ठिकाणी सत्संगाला जायचो, मग तिथे मी म्हटलं की हे मला अन्यव्यावृत्ती प्रकरण जे आहे ते मला पूर्ण पाठांतर पाहिजे, पुढच्या वेळेला तुम्ही याल तेव्हा. मग एक बाई होत्या वयस्कर, ते म्हणे बाबा माझं काही पाठ होणार नाही. म्हटलं का नाही होणार? ते म्हणे की मला लिहिता वाचताच येत नाही. म्हटलं मग असं करा की तुमचं वसुदेव सुतम देवम पाठ आहे का? म्हणे हो. पूजावसर पाठ आहे का? म्हणे हो. आरती पाठ आहे का? म्हणे हो. म्हटलं हे कसं काय पाठ झालं? हे तुमचं बोलून बोलून आणि ऐकून ऐकून पाठ झालेलं आहे. खूप लोकांनी पूजावसर पाठ केलेला नाहीये, पण तो ऐकून ऐकून तो तुम्ही म्हणता. तसं तुम्ही अन्यव्यावृत्तीचं एक वचन कोणाकडनं तरी म्हणून घ्या आणि तेच बोलत राहा दिवसभर. परत ते वचन पाठ झाले की दुसरं वचन कोणाकडनं तरी म्हणून घ्या आणि तेच बोलत राहा दिवसभर. पुढच्या 8 दिवसाला जेव्हा ते आले तेव्हा अन्यव्यावृत्ती पाठ करून आलेले होते ते. आणि दुसऱ्या एका सत्संगामध्ये सुद्धा अशीच गत होती. त्यांनी म्हणजे मी संसरणापर्यंत पाठ करायला सांगितलं, त्यांनी अन्यव्यावृत्ती युग धर्मापर्यंतच पाठ केलं. म्हटलं पुढचं का नाही पाठ केलं? 15 दिवस झाले म्हटलं. ते म्हणे बाबा मला एवढंच पाठ आहे, मला लिहिता वाचता येत नाही. म्हटलं मग एवढं हे पाठ कसं काय केलं? ते बोलले की तुम्ही सांगितल्या पद्धतीने ते एक एक वचन म्हणून 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 इथपर्यंत मी आलो. आता ह्या दोन्ही घटना मला पाठांतर आहेत, आणि त्या दोन्ही महिला वयस्कर होत्या. हे पण विशेष की कोणी म्हणेल की बाबा वयस्कर आहे म्हणून पाठांतर होत नाही, तर त्यांचं ते पाठांतर झालेलं होतं. तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी आवड दाखवली
की तुम्हाला ती गोष्ट लगेच लक्षात राहते, इतकं सोपं काम आहे. आणि म्हणून इथे हे देवाला देण्याची प्रवृत्ती आहे बरं का. तुम्ही वचन पाठ करावे अशी देवाची प्रवृत्ती आहे. देवाला प्रसन्न करणं इतकं सोपं आहे. मला सगळ्यात सोपं देवाला प्रसन्न करणं वाटतं. तुम्हाला जर का मला प्रसन्न करायचं असेल तर माझं पूजन करावं लागेल, मला चांगले पदार्थ खाऊ घालावे लागतील, माझी सुखसुविधा ठेवावं लागेल, इत्यादी सगळ्या गोष्टी केल्यानंतर मी खुश होईल. आणि एखाद्या गोष्टीने नाराज पण होईल की बाबा सगळं केलं पण त्यांनी हे केलंच नाही, मला विचारपूस नाही केली वगैरे वगैरे, मी लगेच नाराज होऊ शकतो. देवाला प्रसन्न करण्यासाठी काहीही करावं लागत नाही. ना आरती पेटवावं लागत, ना दिवा पेटवावं लागत, काही करावं लागत नाही. नुसतं तुम्ही हातात गाठी घेतली तरी देव प्रसन्न होतात. किती सोपं काम आहे. तुम्ही सूत्रपाठ वाचायला घ्या आवडीपूर्वक, देव प्रसन्न होतात. तुम्ही लीळाचरित्र वाचा, तुमच्या घरामध्ये देव प्रसन्न होतात. तुमच्या घरी देवाला बोलवल्याला किती मोठी आरती म्हणायची गरज नाही. एक लीळा वाचायला घ्या, धर्मवार्ता करा, तुमच्या घरामध्ये देव येतात. मला तुम्हाला बोलवायचं असेल तर खर्च आहे. देवाला बोलवण्यासाठी काहीही खर्च नाही. फक्त वेळ तुमचा उपयोगी लावायचा आहे. एक लीळा घरामध्ये रोज वाचा, रोज परमेश्वराची कृपादृष्टी तुमच्यावर येत राहील. इतकं सोपं काम आहे. आणि ही सगळी प्रवृत्ती देवाची आहे की लीळा वाचा, सूत्रपाठ वाचा, स्मरण करा, धर्मचर्चा करा, सेवादास्य करा. ही सगळी देवाची प्रवृत्ती आहे. आणि त्यानुसार तुम्ही जे जे कराल त्यानुसार देव सहज असं प्रसन्न होतात आपोआप. देवाला दाखवावं पण नाही लागत, देव बरोबर ते कार्य बघतात. आणि म्हणून ही सगळी प्रवृत्ती जी आहे आपल्याला आत्ता स्वीकारता आली पाहिजे. जर का नाही स्वीकारली तर उद्या चालून तुम्हाला स्वतःला वाटेल की मला सेवादास्य भेटलं पाहिजे, परंतु आता भेटणार नाही. जेव्हा प्रवृत्ती होती तेव्हा तुम्ही घेतलं नाही. पाठांतर करायचं आहे तेव्हा प्रवृत्ती होते तेव्हा तुम्ही केलं नाही, म्हणजे मग नंतर मिळायला थोडा वेळ होईल. आता इथे देवाला देव बसलेले आहेत समोर आणि त्यांना निरूपण करण्याची प्रवृत्ती आहे. आणि स्वामी पाहतात की तिथे कोणीच नाही आहे. ज्यांना निरूपण करायचं आहे, कोणाला निरूपण करायचं आहे, भटोबास मुख्य करून गोसावी अमके अमकं निरूपण केलं. म्हणजे त्या प्रत्येक लीळेमध्ये आपल्याला असं दिसतं की भटोबास मुख्य आहेत त्या निरूपणातले, आणि त्यांना मुख्य करून बाकीच्यांना ऐकायला मिळालं. म्हणजे आपल्या सत्संगामध्ये पण कधी कधी असं असतं की कोणीतरी निमित्त असतं, एक व्यक्ती, आणि त्यांनी ते संघटन करण्याचा मानस व्यक्त केलेला असतो. आणि त्या व्यक्तीमुळे ते संघटन होतं, सत्संग मंडळ तयार होतो आणि निरूपण होतं. त्या व्यक्तीला त्याचं श्रेय कुठेतरी जात असतं. तशा पद्धतीने भट्टोबासांना असं सुद्धा श्रेय जात होतं. म्हणजे अशी सुद्धा योग्यता भट्टोबासांची होत होती की त्यांच्या प्रश्नामुळे सगळ्यांना धर्म ऐकायला मिळत होता, आणि ते पण श्रीमुखे. ही सुद्धा योग्यता होते. तुम्ही जर का एखाद्या धर्मकार्याला निमित्त झालात अनेकांच्या, तर त्याचं गोमटं तुम्हाला आपोआप मिळतं. ते तुम्ही काहीच करत नाही, फक्त तुम्ही आयोजन केलेलं आहे, त्याचं गोमटं तुम्हाला प्राप्त होत राहतं. जसं मी निरूपण करतो, मी बघतो की नाही देवाचं जे काही संदेश आहे तो संपूर्ण व्यक्तींपर्यंत पोहोचला पाहिजे. देवाला काय सांगायचं आहे, आणि माझं हे आहे की यातनं थोडं जरी मी सफल झालो, देवाच्या प्रवृत्तीनुसार करण्याचं हे झालो, मी सफल झालो, तर कुठेतरी परमेश्वर प्रसन्न होण्याचं हे माध्यम आहे. अशा पद्धतीने आपल्याला कार्य करायचं आहे. अनेकांच्या स्मरणाला निमित्त व्हा तुम्ही. सगळ्यांना म्हणा की आपल्याला एक दिवस स्मरणाला बसायचं आहे. सगळ्यांनी 1 तास स्मरण करायचं, फक्त 1 तास धर्मवार्ता करायची, कुठेतरी जाऊन सेवादास्य करायचं. अशा प्रकारे तुम्ही त्यांच्या त्या धर्मरूप क्रियेला जर का निमित्त झालात तर तुमची योग्यता त्याच्याने सुद्धा वाढते. आणि म्हणून इथे आता कोणीच नाही आहे, आणि त्या वेळेला प्रल्हादबाईसा त्या ठिकाणी बसलेले आहेत, प्रारब्धबाईसा त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि स्वामी त्यांना म्हणतात, बाई देव कैसा असे जाणा. स्वामी त्यांना विचारतात की देव कसा आहे हे तुम्हाला माहिती आहे का. आता हा प्रश्न सोपा पण आहे आणि कठीण पण आहे की देव कसे आहेत तुम्हाला माहिती आहेत का. ना जी नेणे ते म्हणतात नाही, मला तर नाही माहिती. आपण असतो तर म्हटलं असतो हो माहिती आहे आम्हाला, आम्ही पिढ्यानपिढ्याची उपदेशी आहोत, हे आहोत ते आहोत. आपलं हे सगळं पुराण चालतं मुळामध्ये. म्हणजे आपण पिढ्यानपिढ्याची उपदेशी जरी असलं तरी ते सांगू नका कोणाला. का? कारण की तुम्ही जेव्हा समोरच्याला सांगाल तेव्हा तुमची गुणवत्ता किती हे तपासलं जातं.
जसं ते आम्हाला, मी मामाजींकडे अभ्यास केला हे सांगताना मला थोडा विचार करावा लागतो बरं का. का? कारण की मामाजींचं एक योग्यता आहे आणि त्यांचं नाव प्रसिद्धी आहे. जेव्हा त्यांचं मी नाव सांगतो तेव्हा माझ्याकडे ती गुणवत्ता असली पाहिजे की लोक मला तपासतील. अच्छा, मग काहीतरी प्रश्न विचारतील, त्या प्रश्नाचं उत्तर जर का मला नाही आलं तर काय होईल? श्री गुरुजींचं नावाला लोक हे करतील बाबा, म्हणजे मामाजींकडे शिकून सुद्धा यांचं काहीच नाही झालं. म्हणजे ते गांभीर्यपूर्वक सांगावं लागतं की आपल्याकडे ती गुणवत्ता असली पाहिजे आणि त्या गुणवत्तेला न्याय सुद्धा आपल्याला देता आला पाहिजे, तर आपण आपल्या गुरूंचं नाव सांगण्याची हिंमत करावी. नाहीतर मग ते असं होतं की तुम्ही स्मरण करता का नाही, मग उपदेश कोणाचा आहे? मग ते गुरुजींनी सांगितलं नाही, गुरुजींनी सांगितलेलं सगळं, आपण ते करत नाही. म्हणून आपण सांगत असताना किंवा बोलत असताना आपल्याला किती माहिती आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपल्याला काय आणि किती माहिती नाही आहे हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. आणि जे माहिती नाही आहे ते उणीव आपण भरून काढली पाहिजे. आणि ज्या वेळेला काही गोष्टींचं उत्तर तुम्ही असं देता तेव्हा तुमचं नुकसानही होतं. आणि प्रल्हाद बाईसांसारखं जर का आपण उत्तर दिलं तर त्याच्यामध्ये आपला लाभही होतो. प्रल्हाद बाईसांना स्वामी म्हणतात, बाई देव जाना. ते म्हणतात, जीजी नेणे. जर का ते म्हटले असते, हो जीजी जाणते मी देव, तर पुढे निरूपणच झालं नसतं, थांबलं असतं तिथेच. परंतु त्या म्हणाल्या जीजी नेणे, म्हणजे मी देव जाणत नाही. त्यांच्या नेणिवेमुळे आम्हाला देव कसा आहे ह्याचं निरूपण आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे. नाजी नेणे, स्वामी म्हणतात, वानरा अजूनही का नाहीये. आता स्वामींना निरूपण करण्याची प्रवृत्ती कोणाला आहे? भट्टोबासांना आहे. कारण की भट्टोबासांच्या माध्यमातून हे तत्वज्ञान पूर्ण गुरुकुळापर्यंत पोहोचवायचं आहे, प्रत्येक जीवापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि म्हणून त्यासाठी भट्टोबासच पाहिजे. प्रल्हाद बाईसा ऐकतील, समजून घेतील, पण त्या समोरच्याला समजावून सांगू शकत नाहीत. आणि भट्टोबास ते कार्य करू शकतात. म्हणून भट्टोबासांची वाट स्वामी बघतात. म्हणतात, वानरा अजूनही का नाहीये. म्हणूनही गोसाई उंच मठावरी बीजे गेले. उंच मठावर गेले. डोमेग्रामला 3 मठ आहेत. मधला मठ आहे तो उंच मठ आहे. उंच मठाला आधी दगडाचे दादरा होता, म्हणजे पायऱ्या होत्या, त्याच्यावरून त्या 3ही मठाच्या छतावर जाता यायचं. स्वामी त्या छतावर गेले आणि मग पूर्वाभिमुख उभे राहुनी, पूर्व दिशेला नेवासा आहे, तिकडे मुख करून स्वामी बघतात की भटोबास येताना दिसतायत का वगैरे. मग नावेक भटोबासांची वाट पाहिली. मागोते गोसाई मडा भितरी बीजे केले. परत खाली आले स्वामी. भटोबास काही आलेले नाही आहेत. आणि परत प्रार्थबाईसी गोसाव्या ते म्हणत आले. आता स्वामींनी एकदा प्रश्न केलेला आहे, तुम्ही देव जाणता का? ते म्हटलं ने. आणि मग स्वामी छतावर गेले आणि परत खाली येऊन शांततेत बसून राहिलेले आहेत. आता बघा की परमेश्वर पण कसं पाहतात की आर्ताप्रती बोलावे. म्हणजे आर्तवंत असतील त्यांच्याप्रती बोललं ना तर खूप चांगलं असतं. ज्याला भूक आहे त्याला जेवू घातलं ना तर ते अन्नाचा उपयोग होतो. पण जो आधी ज्याला भूकच नाही त्याला जबरदस्ती खाऊ घातलं तर त्या अन्नाचा उपयोग होत नाही. तसं आर्तता ज्याच्याकडे आहे आणि त्याला जर का ज्ञान निरूपण करायचं असेल तर त्याचा लाभ तरी होतो. परंतु ज्याला ज्ञानच ऐकायचं नाही आहे, आवड नाही, आणि त्याला जबरदस्ती बसवलं तर एखाद्या वेळेस सांगणारा जो व्यक्ती त्याला दोष लागू शकेल. आता या ठिकाणी स्वामी येऊन आसनावर परत विराजित झालेले आहेत. आता प्रल्हाद बाईसा जे त्या स्वामींना म्हणतात, जीजी देव कैसा ते गोसावी निरूपावे. म्हणजे त्यांनी ती अर्थता व्यक्त केली. त्यांनी ती अर्थता व्यक्त नसती केली तर पुढच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नसतं. महादाईसांनी काही प्रश्न नसते केले तर या मार्गाशी कोण अधिकार आहे आम्हाला कधीच कळलं नसतं. खूपशे प्रश्न महादाईसांनी अर्थता व्यक्त केलेली त्या जिज्ञासेतनं, म्हणून खूपशी माहिती आम्हाला तुम्हाला मिळाली. आता स्वामी येऊन शांत बसलेले आहेत. आता प्रश्न पण दिलेला आहे, विचार करायला तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे. आता त्या विचारातनं तुम्हाला परत काय करायचं आहे? विचारायचं आहे. तुम्हाला आम्हाला विचारातनं विचारता आलं पाहिजे. म्हणजे जे तुम्हाला निरूपण केलं त्याचा विचार करावा लागेल तुम्हाला की आज आपण काय निरूपण ऐकलेलं आहे. त्याला आध्यात्मिक भाषेमध्ये चिंतन म्हणतात. तो चिंतन तुम्हाला करावा लागेल आणि त्या चिंतनातनं परत तुम्हाला विचारावं लागेल. अशा 2-3 गोष्टी आहेत. दही आहे
दूध आहे त्याचं दही करावं लागेल, दही आहे त्याचं ताक करावं लागेल, विरजण लावावं लागेल, ताक आहे त्याला घुसळावं लागेल, घुसळलं त्यातनं लोणी काढावं लागेल, लोणी आहे त्याच्यातनं तूप काढावं. एवढं केल्यानंतर आता दूध कुठे राहिलं आणि तूप कुठे राहिलं? दूध एकदम दुधाळ आहे आणि तूप एकदम पारदर्शक आहे. किती अंतर झालं हे? ही अशी पारदर्शकता तुमच्यामध्ये येणं गरजेचं. दुधाच्या तळाशी काही तुम्हाला दिसणार नाही, पण तुपाच्या तळाशी काय हे तुम्हाला दिसतं. ज्ञानाने किंवा मंथनाने, चर्चेने एवढी पारदर्शकता आणावी लागते. तूप बनवणं काही सोपी गोष्ट नाही. विकत आणणं सोपी गोष्ट आहे, पण बनवणं, आपण पुस्तकं लगेच विकत आणू शकतो, तूप लगेच विकत आणू शकतो, परंतु तूप बनवणं हे थोडं कठीण आहे. तसं ज्ञान आपल्यामध्ये उतरवणं हे जास्त कठीण आहे, परंतु ते करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी तुमची जिज्ञासा असणं खूप गरजेचं आहे. प्रल्हाद बाईसांनी ती जिज्ञासा व्यक्त केली. तिच्याही डोक्यात विचार सुरू झाला की देवाने असं काय विचारलं की देव जाना, आणि खरोखर आपल्याला देव कसा आहे विचारलं तर सांगताच येणार नाही. तुम्हाला पण कोणी विचारलं की देव जाणता का तुम्ही, आणि म्हणलं हो जाणतो, सांगा कसे आहेत देव, काय सांगणार तुम्ही? आम्ही काय सांगू? चांपे गौर, 32 लक्षणी मूर्ती, एक कटी प्रदेशी सोडा, हे तुम्ही श्रीमूर्तीचं वर्णन करताय. आणि देव काय म्हणतात? देव जाना. श्रीमूर्ती आणि परमेश्वर हे दोन्ही वेगळे आहेत बरं का. बरोबर आहे का नाही? श्रीमूर्ती वेगळी आहे आणि आतमधलं ईश्वर स्वरूप वेगळं आहे. तुम्ही आम्ही श्रीमूर्तीचं स्तुती करत राहतो आहे ना. मूर्ती वर्णनामध्ये लंब करणं, विशाळ नेत्र वगैरे वगैरे, ही श्रीमूर्तीची स्तुती चालू आहे. का बरं? आपल्याला माहिती नाही. स्वामी महादाईसांना म्हणतात बाई हे बर्वे नव्हे, भितरी असे ते बर्वे. मग आपल्याला कुठल्या बर्वेपणाची स्तुती करायची आहे? बाहेरील बर्वेपण नाही, भीतरील जे बर्वेपण म्हणजे ईश्वर स्वरूप, त्याकडे आपल्याला वळायचं आहे. आपलं अजूनही आपला जो काही दृष्टी आहे ती चुकीच्या दिशेला आहे. आपल्याला ती योग्य दिशेला ती आणायची आहे. सामान्य माणूस फोटो काढतो आणि त्याच अँगलला उभं राहून फोटोग्राफर फोटो काढतो. सामान्य माणसाने जो फोटो काढलाय त्याच्यात काहीतरी चुका तुम्हाला दिसतील, परंतु योग्य व्यक्तीने, तज्ज्ञ व्यक्तीने काढलेला फोटो आहे तो त्याच्यापेक्षा तुम्हाला चांगला दिसेल, कारण त्याची दृष्टी तशा पद्धतीची आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे की आपली दृष्टी ईश्वर श्रीमूर्ती जी आहे त्या श्रीमूर्तीच्या भीतर आपल्याला ती दृष्टी नेता आली पाहिजे. आणि म्हणून इथे प्रारब्धबाईसांनी स्वामींना म्हटलं, जी देव कैसा ते गोसावे निरुपावे. स्वामी म्हणतात बाई देव कैसा निरुपावा. कसं काय? देव निरूपण नाही करता येत. देव तुम्हाला समजून घ्यावा लागेल. तुम्ही जर का मला म्हटलं ईश्वराचं स्वरूप कसं आहे, मी तुम्हाला नाही सांगू शकत, कारण मी ईश्वराचं स्वरूप बघितलेलं नाही आहे. बरं, मी ईश्वराचं स्वरूप बघितलं, आता तुम्ही विचारलं की बाबा तुम्ही जे ईश्वराचं स्वरूप बघितलं ते कसं आहे, मला तरी सांगता नाही येणार. बाईसा ईश्वराचं स्वरूप रोज बघत होत्या पूजा अवसर काळी, पण त्यांनी जर का दुसऱ्याला ते शब्दात समजवू म्हटलं तर ते समजवता येणार नाही. देव हा समजून सांगण्याचा विषय नाही, समजून घेण्याचा विषय आहे. तुम्हाला त्याची प्रचिती ही आली पाहिजे, तेव्हा जाऊन देव काय आहे हे तुम्हाला कळेल. तुम्ही एखाद्या नास्तिक माणसाला देव म्हणजे काय हे तुम्ही सांगू शकत नाही. म्हणून स्वामी म्हणतात बाई देव कैसा निरुपावा. मागू ते सर्वज्ञ म्हटले वानरेश अजूनही का नाही येती. पुन्हा स्वामी म्हणतात भटोबास अजून आले का नाहीत. ऐसे म्हणून मठावरी बीजे केले, मठावरी उभे ठाकून वाट पाहिली. परत स्वामी मठावर गेले, वाट बघतात. मागू ते मठांत बीजे केले, आज आले. आसन झाले. मागू ते प्रारब्धबाईसी पुन्हा स्वामींना विचारतात, जिज्ञासा करतात, जी देव कैसा ऐसे निरुपावे. म्हणजे तुम्ही मला सांगा देव म्हणजे, त्यांच्या मनामध्ये सुद्धा ते जिज्ञासा आणि त्याची अस्वस्थता निर्माण झाली की देव कसा आहे मला सांगा. सर्वज्ञ म्हटले बाई देव कैसा निरुपावा. परत स्वामी म्हणतात बाई देव कैसा निरुपावा, कारण की ज्यांना आम्ही देव निरूपण करणार आहोत त्याची सुद्धा समजशक्ती तशी असली पाहिजे, तर ते पटकन कळेल. आम्ही पूर्व काळामध्ये जेव्हा मी संवत्सरला गेलो 96ला, तेव्हा शास्त्र काहीच कळत नव्हतं. कधी कधी जर का चर्चा चालू असेल पोथीमध्ये तर आम्हाला आळस यायचा. आम्ही पोथीमध्ये मागे बसायचो, सगळ्यात पुढे नाही बसायचं, मागे बसायचं सगळ्यात. जसं जसं
वचन संपले आणि वचनार्थ सुरू झाले, टीका सुरू झाल्या, निर्णय ऐकले, तसतसं आम्ही एक एक ओळ पुढे 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 यायचं. मग कोणी पहिल्या ओळीतलं जर कोणी गावाला जाणार असेल तर त्यांना आधीच सांगायचं तुमच्या जागेवर मी बसेन बरं का. तेवढेच पहिल्या लाईनीत बसायचा आनंद. म्हणजे जसं जसं तुमचं ज्ञानस्तर वाढतो ना, तर ज्ञान तुम्हाला पुढे पुढे घेऊन येत असतं. तसं परंतु जोपर्यंत तुम्हाला ते कळत नाही तोपर्यंत त्याच्याविषयी तुम्हाला आळस, कंटाळा, ज्ञान ऐकताना जांभई, झोप आहे. निरूपण ऐकताना खूप लोक झोपतात बरं का, आणि मला खूप राग येतो कारण की मला झोपायला मिळत नाही आणि माझ्या समोर लोक झोपत असतात आणि मी आपलं निरूपण करत असतो. म्हणजे हे काय आहे, कशामुळे येतं असं? आळस कशामुळे येतो, जांभई कशामुळे येतो, कंटाळा कशामुळे येतो? तर त्याच्यामध्ये असा तो अनधिकार आहे. मामाजी आम्हाला सांगतात, तुम्हाला आरतीला उभं राहायचं कंटाळा येत असेल, आळस येत असेल, आरतीतनं खाली जाऊ वाटत म्हणजे निघून जाऊ वाटत असेल, देवपूजा करायचा कंटाळा असेल, नक्की काहीतरी बाधा दिसतो तुम्हाला. म्हणजे मळीनत्व, बाधा म्हणजे काय, हे मळीनत्व आलेलं आहे. त्याच्यामुळे देवधर्मामध्ये आपल्याला रमूसं वाटत नाही. तसंच ज्ञानाचा प्रकार आहे की ज्यांना आपण ज्ञान देतोय त्यांची काहीतरी समजशक्ती असणं खूप गरजेचं आहे. पाया असल्याशिवाय विटांचं बांधकाम करता येत नाही. तर कमीत कमी तो पाया असला पाहिजे. तो कदाचित तो पाया प्रल्हादबाईसांचा नाहीये जेवढा तेवढा, तो तसा पाया भट्टोबासांचा नक्कीच आहे. त्याच्यामुळे त्यांना सांगणं आणि समजवून सांगणं एकदम सोपं आहे स्वामींसाठी. नाजी निरूपावा, ते म्हटले देवा काही जरी असलं तरी तुम्ही निरूपण कराच मला, असं त्यांनी ती जिज्ञासा व्यक्त केली. स्वामी म्हणतात, देव पाखाणाचा नव्हे, देव काष्टाचा नव्हे, देव मातीचा नव्हे, देव चित्रीचा नव्हे, देव पटीचा नव्हे, देव धातूचा नव्हे. स्वामींनी ऐते जे निरूपण केलेलं आहे हे सध्याच्या महानुभावपंथीयांना खूप महत्त्वाचं निरूपण आहे. आमचे स्वामी परमेश्वर असल्यामुळे त्यांना भविष्यात काय होणार आहे या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत. म्हणून काही वचनांचं निरूपण तेव्हा गरज नसताना सुद्धा निरूपण केले, कारण की त्याची गरज आज आहे. खडकुलीला असताना आमचे स्वामी म्हणतात, येथ गाव वसेल परंतु वसणार नाही. गाव वसेल पुढे मागे परंतु नंतर वसणार नाही. म्हणजे तिथे जायकवाडी धरण होणार आहे याची भाकीत आमच्या स्वामींनी 750-800 वर्षा पहिलेच ते केलेलं आहे. त्याचा विचार जर का आपण केला त्या ठिकाणी उभं राहून, तर तेव्हा कळतं की स्वामींनी तेव्हाच हे सांगितलेलं आहे. तसंच काही गोष्टी भविष्य काळामध्ये अशा येणार आहेत, कर्मकांड वगैरे इतके येणार आहे, सर्वाधमत्व ब्राह्मणत्व स्वीकरील, हे स्वामींनी तेव्हा सांगितलं. आज आमचा पंथ सुद्धा कर्मकांडांमध्ये, जसं आपल्या भारताची प्रगती होते आहे, जेवढी प्रगती होते तेवढा कचरा पण वाढतोय की नाही. प्रत्येक शहराला प्रश्न आहे की हा कचरा टाकायचा कुठे. म्हणजे कचऱ्यानी शहर वेढल्या जात आहे, घाणीनी शहर वेढल्या जात आहे. तसं आपला पंथ सुद्धा चांगला आहे, तत्वज्ञान चांगलं आहे, परंतु अन्यथा ज्ञान, अज्ञान आणि शोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती याच्यामुळे आपल्या पंथामध्ये कर्मकांडांचा जो काही भाग आहे तो वाढायला लागला आणि मूळ जो पंथ आहे तो दबायला लागलेला आहे. तसं नाही झालं पाहिजे. इथे आपल्याला स्वामींचं तत्वज्ञान हा प्रकार वेगळा आहे आणि कर्मकांड हे पूर्ण वेगळे आहेत. तुम्ही जर का स्वामींच्या पंथात आलेले आहेत तर स्वामींनी म्हटलेलंच ऐकायचं आहे. स्वामींनी जे नाही म्हटलं, ते नाही करायला सांगितलं ते नका करू. तुम्हाला साधं जर का तुमच्याकडे कार्यक्रम आहे, आचार्यांनी यादी दिली तर तुम्ही तेवढंच आणता की तुमच्या मनाने पण काय काय आणता? पुरणपोळीचं जेवण आहे, तुम्ही पनीर आणता का घरी? कधीच नाही आणत. कुठलाच माणूस अशी चूक करणार नाही. म्हणजे जेवढी यादी आहे तेवढंच आणतो. डॉक्टरांनी जेवढं लिहून दिलं गोळ्या तेवढ्याच आणता तुम्ही, का तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून जास्त गोळ्या आणता? नाही, जेवढं लिहून दिलं तेवढंच. तसं चक्रधर स्वामींनी सुद्धा आम्हाला निरूपण केलं. आमच्या भाग्याने ते लिहून आलं आम्हाला, नाहीतर तेवढंही भाग्य आमचं नव्हतं. ते माहीम भट्टांनी वगैरे ते लिहून ठेवलं म्हणून आमच्यापर्यंत ते शब्द आले. ते एवढं सगळं आलेलं आहे. आता त्याच्यात जेवढं लिहिलेलं आहे तेवढंच आपल्याला करायचं. आपल्या मनाने काही करायचं नाही. शोक्ती त्याच्यामध्ये आली नाही पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं वचन देवाने दिलेलं आहे की शोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती या तिन्ही उक्ती बाजूला ठेवा. ईश्वरोक्ती जी आहे त्यानुसारच धर्म आचरण करा. आणि म्हणून
इथे सांगत असताना ही ईश्वरोक्ती आहे की देव पाषाणाचा नव्हे. किती स्पष्ट आहे, अजून किती स्पष्ट लिहायचं देवाने, देव पाषाणाचा नाही. आणि आज तुम्ही काय केलेलं आहे, पाषाणालाच देव करून बसलेलो आहे. काही पत्रिकेमध्ये असतं आमचं आराध्य दैवत आणि खाली विशेषाचा फोटो असतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपलं आराध्य दैवत विशेष आहे की चक्रधर स्वामी आहेत? चक्रधर स्वामी आहेत. तो विशेष म्हणजे पाषाण आहे. त्या पाषाणाला स्पर्श केला, तो पाषाण पवित्र झाला, तो वंदनीय आहे, पण ते आमचं आराध्य दैवत नाहीये बरं का. खूपसे लोक विशेषाला उपार दाखवतात आणि ते उपार पवित्र कोण करतं, विशेष की परमेश्वर? परमेश्वर पवित्र करतो. विनंती तुमची तीच आहे की परमेश्वरा, आपण जिथे कुठे असाल तिथून कृपा दृष्टीने अवलोकन करून हे अन्न पवित्र करा. परंतु उपार मात्र विशेषांना दाखवतो. त्याच्यात एक वेगळा विशेष असेल तर त्या वेगळ्या विशेषाचा उपहार वेगळा असतो. परत या विशेषाचा उपहार वेगळा, त्या विशेषाचा उपहार वेगळा. म्हणजे कुठेतरी आपल्याला असं वाटतं नाही या विशेषाला आपल्याला तो उपहार दाखवायचा, खिरीचा उपहार विशेषाला दाखवायचा आहे. हा गोविंद प्रभूंचा विशेष आहे. मग त्या दिवशी तो विशेष वेगळा ठेवायचा आणि त्यांना तो उपहार दाखवायचा. त्यांना चण्याचा उपहार दाखवा, त्यांना गुळाचा उपहार दाखवा. म्हणजे आपण कुठे काय करतोय, पाषाणाला परमेश्वर मानण्याचा. तुम्ही जरी म्हटले आम्ही देवालाच हे करतो, पण तुमचं सगळी भावना त्या विशेषाशी अडकलेली आहे. म्हणून एक लक्षात घ्या की इथे स्वामींनी हे जे सांगितलेलं आहे, आता या गोष्टीवर माझ्या जे कोणी ऐकतील ते खूप आक्षेप घेतील की असं कसं काय म्हणतात वगैरे. पण आता हे वचन काय आहे, देव पाषाणाचा नव्हे. देव जे आहेत ते चेतन आहेत, म्हणजे हलणारे चालणार आहेत. आणि पाषाण कसा आहे, निर्जीव आहे. जसं की आता एखादी वस्तू मी तुम्हाला दिली, सूत्रपाठ मी दिलं, आता त्याला तुम्ही सागरदा म्हणाल का? ते सूत्रपाठाला हे सागरदा आहेत म्हणून? तुम्हाला हे लक्षात येतं की नाही की सूत्रपाठ ग्रंथ वेगळा आहे, दादा वेगळे आहेत. त्यांनी हे पुस्तक आपल्याला दिलं, त्या पुस्तकाला बघून तुम्हाला आजची घटना आठवेल की आज आम्ही सकाळी पोहोचलो होतो, निरूपण झालं, चर्चा मंथन झाली. पण दादा वेगळे आहेत आणि पुस्तक वेगळे. आता त्या पुस्तकाला तुम्ही काही खाऊ घालाल का? म्हणजे ते मला मिळेल का? नाही. तुम्हाला जो उपहार दाखवायचा तो देवालाच दाखवायचा, उपहार दाखवायचा. विशेष वंदन करायचे, प्रसाद वंदन करायचे, स्थान वंदनही करायचं, परंतु ते देवाचं पवित्र साधन आहे ते. हा एक फरक येतो, साध्य आणि साधन. चक्रधर स्वामी हे साध्य आहेत आणि विशेष स्थान प्रसाद हे सगळे साधनामध्ये मोडतात. मग एका अर्थाने सुद्धा चक्रधर स्वामी हे साधन आहेत आणि अव्यक्त स्वरूप जे आहे ते साध्य आहे. असं टप्प्याटप्प्याने आपल्याला पुढे जायचं. म्हणून सांगतात देव पाषाणाचा नव्हे, देव काष्टाचा नव्हे. म्हणजे काष्ट प्रसाद पण येणार आहेत आपल्या पंथात, देवाला माहिती आहे. म्हणून ते सांगतात देव काष्टाचा नाही, देव मातीचा नव्हे, म्हणजे मातीचा सुद्धा देव नाही. देव चित्रीचा नव्हे, म्हणजे फोटो पण आहेत ना आपल्या याच्यामध्ये मुळामध्ये. म्हणजे फोटोला आपण जेव्हा नाव देतो, हा फोटो कोणाचा? दत्तात्रय प्रभूंचा फोटो आहे. खरं सांगा, तो दत्तात्रय प्रभूंचा फोटो आहे का? जर का एखादा कुठल्या तरी व्यक्तीचं चित्र काढलं आणि त्याच्या खाली आपण आपलं नाव देऊ का, हा माझा फोटो आहे असं म्हणू का कधी आपण? तसं दत्तात्रय प्रभूंचं एक वर्णन माहिती आहे, त्यानुसार त्यांनी कोणीतरी काल्पनिक चित्र काढलेलं आहे, तो दत्तात्रय प्रभूंचा फोटो नाही. तुम्ही असं म्हणू शकता की दत्तात्रय प्रभूचं वर्णनानुसार हा फोटो काढलेला आहे, चित्र काढलेलं आहे, असं तुम्ही म्हणू शकता. क्लिअरिटी तुमच्या बोलण्यामध्ये अजून आली पाहिजे. जेव्हा तुम्ही त्यांना दत्तात्रय प्रभू म्हणता तोही विकल्प आहे. कुठल्या तरी म्हाताऱ्या व्यक्तीचा फोटो जाऊन तुम्ही म्हणू शकता हे आमचे पंजोबा आहेत म्हणून? नाही, हे आमच्या पंजोबाचं कोणीतरी वर्णन केलेलं आहे आणि त्यानुसार आम्ही हे चित्र रेखाटलेलं आहे. कदाचित ते असे दिसत असावेत, असं बोलण्यामध्ये क्लिअरिटी आली पाहिजे. म्हणजे तुमच्या बोलण्यात देव चित्रीचा नव्हे, म्हणजे विकल्प त्याच्यामध्ये आला नाही पाहिजे. देव पटीचा नव्हे, म्हणजे कपड्याचं सुद्धा नाही. वस्त्रप्रसाद पण येणार आहेत आपल्या पंथात, तर देव ते वस्त्रप्रसाद म्हणजे देव आहेत का? नाही. वस्त्र म्हणजे कापड आहे, त्याला आमच्या स्वामींचा स्पर्श झाला, स्वामींच्या उपयोगात ते गेले, प्रसन्नता त्याच्यामध्ये आहे, म्हणून आमच्यासाठी ते वंदनीय आहेत आणि आमच्या स्वामींनी तो विधी विहित केलेला आहे
म्हणून आम्हाला ते वंदन करायचे. वाचून ते कपडा म्हणजे देव नाही. देव धातूचा नव्हे. धातू प्रसाद पण आपल्याकडे येणार, देवाला माहिती आहेत, आपण त्यालाही देव मानू. म्हणून देवाने तेव्हाच सांगून ठेवलं देव धातूचा नव्हे. आता हा संपर्क तर तुमचा मी अन्य लोकांशीच जोडेन, की अन्य लोक सगळ्या ह्या गोष्टींना देव मानतात. लाकडाला देव मानतात, कोणी कपड्याला देव मानतात, कोणी पुस्तकाला देव मानतात, कोणी मातीला देव मानतात, कोणी धातूला देव मानतात. म्हणजे तो अर्थ मी सांगू शकलो असतो, पण मी हे बघितलं अन्य लोकांचं काय सांगायचं. आपल्याच लोकांमध्ये हे आलेलं आहे अंधश्रद्धात्मक, आणि त्याला आपण देव मानतो आहोत. तर हे देव नाही आहेत हे आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे. हे सांगण्याची हिंमत मी काय केली, कारण की हे मी नाही सांगितलं बरं का. तुम्हाला जर का कोणी विचारले कोणी सांगितलं तर माझं नाव सांगायचं नाही बरं का. हे चक्रधर स्वामींनी सांगितले, हे मी सांगितलेलंच नाहीये तुम्हाला. फक्त स्वामींचं जे काही म्हणणं आहे ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून इथे सांगतात देव पटीचा नव्हे, धातूचा नव्हे. का बरं नाहीये ना, पाखानाचा फुटेल. पाषाणाचा देव असेल तर काय होईल, फुटणार तो. मग तो देव कसला मग. लाकडाचा असेल तर तो मोडेल, मातीचा असेल तर त्याच्यावर पाणी पडलं ते विरून जाईल, चित्रीचा असेल तर तो पुसल्या जाईल, पटीचा असेल तर तो फाटेल, कपडा असेल तर फाटून जाईल, धातूचा असेल तो झिजणार आहे. देव कसा आहे, अछेद्य अभेद्य. आता इथे स्वामी कुठे नेतात आपल्याला, व्यक्त परमेश्वराकडे नाहीये, अव्यक्त जे स्वरूप आहे तिथे नेत आहेत. देव आपल्याला कुठल्या टोकाला पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. देव कसे आहेत, अछेद्य अभेद्य अच्युत अलेख, अशा प्रकारे स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. आपण श्रीमूर्तीच्या वर्णनात अडकलेलो आहोत, आपण व्यक्त दृष्टपर गोष्टींमध्ये अडकलेलो आहोत, आणि आमचे स्वामी आम्हाला अव्यक्त अदृष्टपर गोष्टीमध्ये नेण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला राहायचं इथेच आहे, परंतु आम्हाला अदृष्टाशी आम्ही जोडले गेलो पाहिजे, स्वरूपाशी आम्ही जोडले गेलो पाहिजे. हे जोपर्यंत तुम्ही जोडल्या जात नाही तोपर्यंत तुम्ही ईश्वराशी जोडल्या जात नाही. गाठी आहे ती जेपर्यंत फिरते अशी गोल 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 गोल, तुम्ही जे काही नाम घेत असाल ते नाम घेऊन फिरते आहे, तर ते तुमचं वरवडे स्मरण चालू आहे. नाम जप त्याला म्हणतात. ज्या वेळेला तुम्ही चतुर्विध दुःखेसी चतुर्विध स्मरण कराल आणि तुमचं स्मरणात 1 तास झाले की 2 तास झाले तुम्हाला कळणार नाहीत, तेव्हा तुम्ही अव्यक्त ईश्वराशी जोडलेले जातात. त्याला म्हणतात स्मरण. आपण कुणीही स्मरण करत नाही, आपण फक्त नाम जप करत असतो. तुम्हाला कोणीतरी सांगितलंय की 15 गाठ्या रोज सकाळी स्मरण झालं पाहिजे, आणि तुम्ही त्या दृष्टीने एक्सप्रेस स्मरण तुमचं चालतं, पटापट पटापट 15 गाठ्या झाल्या पाहिजेत 1 तासामध्ये. त्या दृष्टीने आपलं जे स्मरण होतं त्याला नाम जप असं म्हटलं जातं. जोपर्यंत तुम्ही त्या स्मरणामध्ये चतुर्विध स्मरण आणि चतुर्विध दुःख सहभागी करत नाही तोपर्यंत ते जप ह्या प्रकारामध्ये येतं. जसं तुम्ही म्हटले आम्ही खिचडी बनवतोय आणि सफेद भात आणला, तर त्याला काय म्हणणार, खिचडी म्हणणार का त्याला? नाही. खिचडी म्हटल्यानंतर तुम्हाला राई जिरं इथून सगळ्या गोष्टी टाकाव्या लागतात. भाताचा रंग वेगळा, खिचडीचा रंग वेगळा, काही काही गोष्टी त्याच्यात समाविष्ट कराव्या लागतात, आणि मग त्याची चव ती जी काय आहे ती वाढत असते, आणि मग त्याला तो त्या पदार्थाने संबोधल्या जातं. तसं स्मरण तुम्हाला करायचं असेल तर सुरुवात तुमची नाम जपानेच होणार आहे. नाम जप तुम्ही आधी करायचा आहे, आणि नाम जप करता करता एखादी लीळा त्याच्यात आठवायची. नाम लीळा, लीळा जेव्हा तुम्ही आठवता त्याच्यात मूर्ती आपोआपच येऊन जाते, चेष्टा त्याच्यात आपोआपच येऊन जाते. आणि हे सगळं आठवताना बाईसा सकाळी उठतात आणि स्वामींच्या श्रीचरणी लागतात आणि श्रीचरणी उपांना ओळगवतात, आणि मग भटोबासांकडे स्वामी जातात वगैरे. हे सर्व आठवताना नाम लीळा मूर्ती चेष्टा तुमची आठवणं चालू आहे. आता त्याच्यामध्ये आहे की असा योग आम्हाला प्राप्त झाला नाही. आम्ही काय करायला लागलो, आपण देवाला झोपवतो उठवतोय, आहे की नाही. पंथ हेच चालू आहे सध्या. ती वेळ अशी होती की देव बाईसांना उठवायचे, भट्टोबासांना उठवायचे. आज वेळ अशी की आपण देवाला उठवतो, देवाच्या आधी आपण उठतो. सांगा बरं, आपल्याकडे विशेष आहे ते आडवे केले की देव झोपले, आणि उभे केले की देव हे आहे देव पाषाणाचा नव्हे. ही गोष्ट समजली पाहिजे आपल्याला. तो पाषाण म्हणजे ओबडधोबड पाषाण आहे, तो तुम्ही आणला, त्याची मूर्ती तयार केली,
आणि त्याचा ओटा तयार केला. आता मूर्ती आडवी गेली की देव झोपले, आणि ओट्याचं काय आता? ओटा कसा केला की देव झोपतील? ते पाषाण आहे. त्याला तुम्ही आम्ही डोळे कान नाक लावत बसलो, आणि देवा जर का माझे डोळे चांगले झाले तर मी तुम्हाला चांदीचे डोळे देईन, आणि देव तुमचे डोळे चांगले, कारण देवाला चांदीचे डोळे पाहिजेत म्हणून. असं आहे का? तुम्ही नवस करा, कसा करा? देवा तुम्ही माझे डोळे चांगले करा. ज्या दिवशी माझे डोळे चांगले होतील त्या दिवसापासून मी रोज लीळा चरित्र वाचेन. हे डोळे द्या देवाला. तुमचे डोळे टीव्हीला देऊ नका, मोबाईलला देऊ नका. लीळा चरित्र सूत्रपाठ वाचण्याला द्या. देवा माझा बहिरेपणा घालवा, मी चांदीचे कान देईन. त्याच्यापेक्षा देवाला हे म्हणा, मला ऐकायला यायला लागलं तर मी तुमच्या लीळांचं श्रवण करेन. आतापर्यंत अनेकांच्या निंदा या कानाने ऐकल्या, आता मला लीळा ऐकण्यासाठी मला कान द्या. अशा पद्धतीने देवाला तुम्ही नवस करू शकता. मी सांगतो नवस करायचा नसतो, पण असा नवस जर का केला तर तो चालणार आहे. म्हणून देव आडवे उभे केल्याने देव झोपत नाहीत आणि उठत नाही, आणि आपला पंथ पूर्ण त्याच्यामध्येच लागलेला आहे. आता तर मी हे बोलायची हिंमत करतोच. सांगा बरं की आता इथे तुम्ही 10 फॅमिली बसलेल्या आहेत. तुमच्यापैकी काही लोक 5ला उठतात, काही लोक 3ला उठतात, काही लोक 4ला उठतात, काही लोक 7ला उठतात. मग तुमच्या घरातले जे देव आहेत, कोणाचे 3ला उठतात, कोणाचे 4ला उठतात, कोणाचे 8ला उठतात, कोणाचे 7ला उठतात. तुमचे सगळ्यांचे देव वेगवेगळे आहेत का? तुमचे सगळ्यांच्या घरचे विशेष वेगवेगळे आहेत, पण देव एकच आहे की नाही? मग एकदा जर का देव उठले म्हणजे उठले. मग प्रत्येकाचे देव वेगवेगळ्या वेळेला झोपतात आणि वेगवेगळ्या वेळेला उठतात. आमचा महानुभाव पंथ यथार्थ ज्ञानाचा पंथ आहे, ज्याला दत्तात्रय प्रभू आदी कारण आहेत. आणि आपण किती बालिश खेळ चालू आहे आपला. लहान मुलगी असते, तिच्या खेळण्यामध्ये एक बाहुली असते, ती बाहुली अशी आडवी केली तिचे डोळे बंद होतात, है ना? नंतरच्या काळात अशी बाहुली आलेली होती. आणि त्या मुलीशी जर का आपण बोललो ना तर ती माझी बाहुली झोपलेली आहे, आणि थोड्या वेळाने लगेच सकाळ होते बरं का. म्हणजे लगेच 2 मिनिटांनी ती बाहुलीला उठवते, उभी करते, ती बाहुली डोळे उघडते आणि तिची बाहुली उठली. सांगा बरं तुम्ही या गोष्टीला सिरियसली घ्यायचा की हसता त्या गोष्टीला? तिचं ते खेळ आहे तिचा तो. आपणही असाच खेळ चालू केलेला आहे. आपल्यालाही कोणतरी असतील अप्रोक्ष ज्ञानी, सामान्य ज्ञानी, हे हसत असतील आपल्याला की परमेश्वराशी असं तुम्ही हे करताय, आणि त्या पाषाणाला तुम्ही देव मानलं, आणि तो मग मूर्ती आडवी करायची उभी करायची असं. म्हणून यातनं बाहेर या. चक्रधर स्वामींना तुम्ही झोपवत उठत बसले तर याच्यामध्ये काही मिळणार नाहीये. तुम्हाला काय करायचं आहे की चक्रधर स्वामींनी जे सांगितलेलं करायला आहे ते करा. त्यांनी कुठे सांगितलं नाही की आम्हाला विशेषांबद्दल देवाने सांगितलंय की परमेश्वर भजे संबंध वंद्य सांगितलेला आहे. त्याच्यानंतर परमेश्वराचा संबंध त्या ओट्यांना झाल्यामुळे आधी करून नमस्करणी एकेंगा हे पण सांगितलेलं आहे, पण त्याशी झोपविजे उठविजे हे सांगितलं नाही. सकृत सेवीजे सांगितलं, पुष्प एक वाहिजे तेही सांगितलं, परंतु त्याशी झोपविजे उठविजे हे कुठेही सांगितलेलं नाही. जे सांगितलंच नाही ते करायचं का? आणि त्याच्याने देव उठतात झोपतात ही संकल्पनाच म्हणजे अज्ञानाच्या पलीकडची गोष्ट आहे. एका ठिकाणी ते काय करायचे की देवाऱ्या म्हणजे दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला असं वस्त्र टाकायचे, मुख वस्त्र टाकायचे. त्यांच्या त्या देवाऱ्याला असं बाजूनी पण काच होती. त्यांचा लहान मुलगा त्या तिकडून त्यांनी काचेतनं बघितलं, त्याला थोडंसं कपड्यात आणि विशेषात गॅप होता, ते विशेषाला डोळे लावलेले आहेत. तर तो आईला बोलला, आई ते विशेषांचे डोळे तर बंद झालेच नाही. एकदम छोटा पोरगा होता तो. मग ते देव झोपलेच नाही म्हणे अजून. मग त्या ताईंनी मला सांगितलं की हा असा असा म्हणत होता. म्हटलं जी गोष्ट त्याला कळाली ती अजून तुम्हाला कळालेली नाहीये. तुम्हाला एक डोक्यामध्ये बसले की आपल्या विशेषांवर मुखवस्त्र टाकावं. आता तुमचं एक अजून सांगतो, एखाद्या मुखवस्त्र नाही टाकलं की तुम्ही मला बेचैन झालं, एकदम झोपेतनं एकदम जाग आली, नंतर लक्षात आलं की मुखवस्त्रच नाही टाकलं, लगेच आम्ही आलो मुखवस्त्र टाकलं. आता सांगा डोमेग्रामचे किती स्थान आहे ज्याच्यावर मुखवस्त्र कधीच टाकल्या जात नाही? टाकले जातं का? डोमेग्रामची नदीतली स्थान आहेत, आता पाण्यात आहेत. आता त्याचं काय? त्या स्थानांना कधी उटी नाही, उपार नाही, अगरबत्ती नाही, आरती नाही, काहीच नाहीये, कुठली शेज नाहीये. एका विशिष्ट स्थानाला तुम्ही शेज करता पण त्या स्थानाला शेजच नाहीये. मग त्याचं काय? ते स्थान झोपत उठत नाही का?
त्यांना जेवण लागत नाही का, त्यांना मुखवस्त्र लागत नाही का? हे मानसिकतेमध्ये आपल्या अशा गोष्टी आल्या की जेणेकरून आपल्याला वाटतं ह्या गोष्टी नाही केल्या की मग आम्हाला बेचैन होतं, तब्येत माझी बिघडून जाते, हे होतं ते होतं. मग या स्थानांचं काय, ह्यांना का नाहीये? म्हणून यातनं बाहेर या की देव पाषाणाचा नव्हे, हे लक्षात आलं पाहिजे. हे स्वामींनी उगाच निरूपण करून ठेवलंय का? या लीळा का नाही वाचत आपण? आपला वेळ जर का संकष्ट वज्र पंजरू नाशक हरण स्तोत्र वाचण्यात चाललेला, दत्तात्रय कवच वाचण्यात चाललेला आहे, मग कशासाठी हे लीळाचरित्र कशासाठी आहे? आमच्यासाठीच आहे. माहीम भट्टांनी लोकांच्या मागे चालून चालून हे चरित्र लिहिलेलं आहे. ते उगाच लिहिलंय का? लोक हे वाचत नाही. लोकांच्याकडे पारायणाची पुस्तकं असतात. कोणीतरी मला सांगितलं की म्हणे आमचे 25 वर्ष झाले उपदेश घेऊन, आम्ही 25 वर्ष पारायणच वाचत होतो. तुमचं ऐकायला लागायपासून 6 महिने झाले सगळी पारायणाची पुस्तकावर बांधून ठेवली. आम्ही लीळाचरित्र आणि सूत्रपाठ वाचायला सुरुवात केली आणि खूपशा गोष्टी 6 महिन्यामध्ये आम्हाला कळाल्या. अजून वेळ वाढेल तसतसं गोष्टी कळत राहतील. आता ह्या गोष्टी माझ्यामुळे कळाल्या असं नाही आहे बरं का. तुम्ही तुमचं लीळाचरित्र वाचायला घेतल्या ना तर तुम्हालाच तुमच्या गोष्टी भरपूर याच्यातनं कळेल. माझं काही ऐकायची पण गरज नाही तुम्हाला. याच्यात सगळं आहे. सूत्रपाठांच्या अर्थामध्ये सगळं काय आहे, सगळं देवाने निरूपण करून ठेवलं. अशी एक गोष्ट नाही आहे की त्याचा प्रश्न तुम्ही विचारला आणि माझ्याकडे त्याचं उत्तर नाही आहे वचनाचं. त्या तुमच्या ज्ञान साधना मध्ये किंवा आचरण साधनेमध्ये तुम्ही जे जे आचरण कराल आणि जेव्हा जे जे प्रश्न निर्माण होतील त्याचे उत्तर सूत्रपाठामध्ये, लीळाचरित्रामध्ये, स्मृतिस्थळामध्ये, वृद्धाचारामध्ये आम्हाला भेटतात. ती फक्त बघता आली पाहिजे. म्हणून महानुभाव साधकाने जर का काय वाचायचं असेल, लीळाचरित्र वाचा, सूत्रपाठ वाचा, स्मृतिस्थळ वाचा, महानुभाव तत्वज्ञान वाचा, वृद्धाचार वाचा, हे गोष्टी वाचा. ह्याच्यात महानुभावांचा इतिहास आहे, तत्वज्ञान आहे, सगळं आलेलं आहे. म्हणून देवाने या गोष्टी तेव्हाच क्लिअर केलेल्या आहेत की देव म्हणजे काय. देव म्हणजे पाषाण नाही, देव म्हणजे कपडा नाही, देव म्हणजे धातू नाही, लाकूड नाही. देव म्हणजे अच्छेद्य अभेद्य ईश्वराचं स्वरूप, ह्याला देव म्हणून तुम्ही बघा. तुम्ही म्हणजे जीव म्हणजे हे काही शरीर म्हणजे जीव नाही आहे. शरीर म्हणजे फक्त प्रपंचच आहे. ह्याच्या भीतरामध्ये जीव आहे. आपण एकमेकांना जीव म्हणू शकत नाही, म्हणजे शरीराला बघून जीव म्हणू शकत नाही. जीव स्वरूप त्या शरीराच्या आतमध्ये आहे, ते आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून स्वामीने सांगितले देव अच्छेद्य अभेद्य, म्हणजे देवाच्या स्वरूपाला कुठे छेद भेद वगैरे असा कुठलाही प्रकार नाही. विशेषाचे 2 तुकडे होऊ शकतात पण परमेश्वर स्वरूपाचे तुकडे होत नसतात. विशेषाला पाहिजे तुम्ही तर घासून बिसून त्याला आकार तयार करतात. अलीकडच्या मधल्या काळामध्ये प्रत्येक ग्रस्ताला वाटायला लागलं माझ्याकडे देवपूजेची पेटी असली पाहिजे आणि त्यांनी विशेष घासून पिसून त्याची पेटी तयार केली. मी या गोष्टी कधी केल्या नाहीत. आमच्याकडे जे आलं असं आपोआप ते आलं. माझ्या कारकिर्दीत जे विशेष आले आमच्याकडे ते मी तसेच्या तसे ठेवले. त्याला कान नाक डोळे काही लावलं नाहीये. पाषाणाला कशाला कान नाक डोळे लावायचे आपण. दत्तात्रयाचा विशेष आहे तो तसा सिंपल ठेवा, तुम्ही वंदन करा. त्याला भयानक आकार का देतात मला हेच कळत नाही. दत्तात्रय म्हणजे रागीट वगैरे असं आपण डोक्यामध्ये धरून ठेवलेलं आहे. आणि स्वामी सांगतात परमेश्वर कसे दयाळू, मयाळू, कृपाळू, कनवाळू, आणि त्यांचा चेहरा मात्र भयानक करून ठेवला. मोठमोठ्या मिशा लावायचे, कानं लावायची. हे कधी आलं, कशामुळे आलं या पंथामध्ये? कारण की तुम्ही पाषाणाला देव मानायला लागलो तेव्हापासनं आपल्यामध्ये हे कार्य सुरू झालं. लोक बनवून घेतात तसे मुखवटे. म्हणजे आपली साधना कुठे गेली पाहिजे आणि आपण चाललो कुठे आहोत ह्याचा विचार लीळाचरित्राच्या सूत्रपाठाच्या माध्यमातूनच होऊ शकतो. आणि तो विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. स्वामींनी तर इथे सर्व सांगून ठेवले. पुढे महावाक्य निर्वचनाचं सुद्धा निरूपण स्वामींनी केलेलं आहे. तो भाग पुढचा आहे. एवढा भाग जरी आपल्याकडनं करता आला तरी भरपूर काही आपल्याकडनं साध्य होईल. दंडवत हो.